कुठल्या भाषेत सांगायचं तुम्हाला? आम्ही काल रात्री तुम्हाला बजावलं होतं ना, तरी बी दारू पिऊन घरी आलात. फादर, काय झालं, थोडी पार्टी जास्त झाली रात्री म्हणून मी आलो ना, आंघोळ करतो. गुरुजी जाऊ नका तुम्ही. डॅडी काय चाललंय हे सगळं? पूजेला बसणारे यजमान दारू पिऊन आलेत. यांच्या हातून पूजा केली तर पूजेचा अपमान होईल. अरे बाप, अपमान अपमान होणार? आता काय करायचं मग? एक काम करा, आमचे फादर बसतील ना पूजेला. बसतील, नक्कीच बसतील. डॅडी, या पूजेचं महत्त्व तुमच्या घरातल्यांना कळलंच नाही तर मग कशासाठी ही पूजा करताय? हा देवाचा आणि पूजा करणाऱ्यांचा देखील अपमान आहे. हे बघा गुरुजी, मी काय म्हणतो, जे काय झालं ते झालं. आता ह्याच्यावर काही उपाय असेल तर बघा. डॅडी, प्रत्येक चुकीला उपायांचं पांघरून घालता येत नाही. दारू पिणाऱ्या यजमानाच्या घरी ही पूजा होऊ शकत नाही आणि मी इथं थांबू शकत नाही. येतो मी. झालं तुमच्या मनासारखं? हा, का अजून बापाची आबरू घालवायची आहे तुम्हाला? हा, ओ फादर, अहो तुम्ही तुमची आबरू आमच्या हातात देताच कशाला? एक तर पहिल्यांदा ना सगळंच तुमच्या मनासारखं होईल, यो हट्ट सोडा. आणि जर तुम्हाला या अपेक्षा ठेवायचीच असेल तर निदान माझ्याकडनं तरी ती ठेवू नका. थोबाड बंद. तुमचं काय इथं? चला घरात जावा, पूजा होणार नाही आज. चिरंजीव, हे आमचं घर आहे, इथं आम्ही म्हणू तेच होणार. आता आम्ही काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐकायचं. उद्या सकाळी सुनबाईंना घेऊन आम्ही सांगतोय ते दवाखान्यात जायचं आणि तिथं जाऊन सुनबाईंच्या पोटात मुलगी आहेत का मुली आहेत हे तपासून घ्यायचं. काय बोलताय काय तुम्ही डॅडी? मला काय जेलला पाठवायचा विचार आहे का तुमचा?